मानसिक आजार अशा दोन्हीचे पण रुग्ण आपल्याकडे येतात. इथे आपल्याकडे साधारणपणे 150 पेशंटची राहण्याची सोय आहे आळेफाटा सेंटरमध्ये. तिथे आपण रुग्णांना नातेवाईकांच्या शिवाय दाखल करून घेतो. इनिशियली आपण त्यांचा डिटॉक्स करतो, म्हणजे काही व्यसन असेल ते शरीरातनं बाहेर काढलं जातं. औषध आणि सलाईनचा वापर करून ते व्यसन काढल्याच्या नंतर समुपदेशन असतं, त्यांच्या थेरपीज असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यांची जेवणाची, राहण्याची, खाण्याची सगळ्याची सोय इथे असते. तर त्यांच्यासाठी सगळे समुपदेशक, डॉक्टर्स, नर्सेस हे सगळे 24 तास आपल्या कॅम्पसमध्येच असतात आणि त्यांना एक निसर्गरम्य वातावरणात छान अशी सोय दिली जाते. सर, आतापर्यंत किती पेशंट आपल्या इथून चांगले होऊन निघालेले आहेत? ऍडमिट होऊन गेलेले माझ्या मते 6-7 हजारच्या वरती पेशंट झाले असतील. मागच्या 14 वर्षापासून मी इथे काम करतोय आणि त्यासाठीच आमचं दुसरं एक सेंटर सुरू झालं, ते पनवेलमध्ये सुरू झालं. अच्छा अच्छा. तर तिथेही 100 पेशंटची सोय आम्ही केलेली आहे. आपले वडील चंद्रकांत कनसे साहेब पण आहेत, ते कोणत्या आजारावर? डायबिटीस आणि वजन वाढ ज्याचं आहे, म्हणजे ओबेसिटी, या दोन्ही गोष्टींवरती काम करतात. ते दर सोमवारी इथे असतात. मी बुधवार आणि गुरुवार इथे असतो आणि माझ्या पत्नी त्या डॉक्टर योगेश्री कणसे, तर त्वचारोग तज्ञ, ती बुधवार आणि गुरुवारी असतात. सर, गोरगरीब पेशंट जर एखादा आला त्याच्यासाठी काय म्हणजे सूट वगैरे? नक्कीच आपण त्यांना सवलत पण देतो. असं नाही की सवलत देत नाही. त्याच्यामुळे त्याचे औषधांचे चार्जेस कुठे कमी होत आहेत का, तपासणीचे चार्जेस काही कमी होत असतील का, तर त्या प्रकारे आपण पाहतो. फक्त त्यांना बेसिक चार्जेस लावतो आणि त्याच्यानुसार मग जेवढं शक्य होईल तेवढं तरी आपण त्या व्यक्तीला मदत करायचा प्रयत्न करतो. त्यामध्ये मानसिक आजार आणि व्यसनमुक्तीसाठी शासन मान्यता प्राप्त असलेलं आपलं एकमेव केंद्र आहे. तर आपल्याला 180 बेडची रुग्णांची कॅपॅसिटी असलेलं मानसिक आजाराचं परवानगी आणि व्यसनमुक्तीची परवानगी सुद्धा शासनाची आहे. पुढील आणखीन काय वाढवायचं? इथे जवळच आपण एक वेगळ्या प्रकारची कन्सेप्ट सुरू करतो की ज्याच्यामध्ये बंदिस्त न ठेवता त्या व्यक्तींना किंवा त्या प्रकारच्या रुग्णांना मोकळीक आपण देणार आहे. म्हणजे 4 एकरच्या परिसरामध्ये ते मोकळेपणे आतमध्ये राहतील. त्यांना बाकीच्या सुविधा पण आपण देऊयात. समुपदेशन पण राहील, त्यांना वेगळ्या प्रकारच्या त्यांच्या थेरपीज पण असतील आणि नवीन जे काही त्यांच्यासाठी आहेत त्याच्यामध्ये मड थेरपी असेल किंवा पेट थेरपी असेल, म्युझिक थेरपी असेल, त्याच्यानंतर मग त्यांना स्टीम बाथ असेल, सोना बाथ असेल, त्यांना काही आयुर्वेदिक मसाज गोष्टी असतील, तर या प्रकारे सगळं त्यांना सर्वांगाच्या दृष्टीने विचार करून त्यांना उपचार पद्धती केली. मानसिक आजारासाठी आणि व्यसनमुक्तीसाठी एखादं केंद्र सुरू करायचं आहे. तर त्यानुसार पुढच्या काही म्हणजे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही 10 ते 15 मानसिक आजाराचे आणि व्यसनमुक्तीचे दवाखाने वेगवेगळ्या ठिकाणी उभारणार आहे. तर त्यातलाच एक पनवेल हा एक पहिला प्रोजेक्ट आहे. त्यानंतर आळेफाटा ठिकाणी दुसरा उपक्रम आहे. आणखी आपल्याला नाशिक, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, अशा सगळीकडे आपण मानसिक आजारासाठी मानसिक आजार उपचार आणि व्यसनमुक्ती केंद्र ही माफक दरात, की ज्याच्यामध्ये त्या रुग्णांची पण सोय होईल, नातेवाईकांनाही बरं होईल आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये योग्य ते उपचार चांगल्या ह्याच्यामध्ये